नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. आज थोडा वेगळा विषय. सध्या जगभरात चर्चा आहे ती इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल या युद्धाची. या युद्धामध्ये भारताने इराणची बाजू घेतली पाहिजे. अमेरिका आणि इस्रायलला ठणकावून काही गोष्टी सुनावल्या पाहिजेत असा आग्रह काँग्रेस पक्षातील काही बुद्धिमंत आणि अन्य काही विरोधी पक्षही करत आहेत. त्याच्यामागे स्थानिक राजकारण आहे. त्याच्यामागे अल्पसंख्याकांचं मतं मिळवण्याचा दृष्टिकोन आहे किंवा काही प्रमाणात भारताची जी तटस्थ भूमिका जी पहिल्यापासून सुरू होती, नेहरू काळापासून जी चालू होती, त्याला कुठेतरी तडा बसतोय असं अनेकांना वाटतंय, की आपण इस्रायल आणि अमेरिकेकडे जास्त झुकत आहोत. इराण हा आपला जुना मित्र असून त्याच्याबरोबर राहत नाही आहोत असा त्यांचा आक्षेप आहे. त्याला काँग्रेसमधले शशी थरूर, मनीष तिवारी अशांनी उत्तरही दिलेली आहेत. त्या तपशिलात आत्ता आपल्याला जायची गरज नाही. या निमित्ताने भारत एकीकडे तटस्थ असतानाही काही वेळा त्याच्या कृती या कुठल्या एका देशाकडे किंवा कुठल्या एका गटाकडे झुकणाऱ्या कशा होत्या, याची 2 छोटी उदाहरणं मी तुमच्यासमोर ठेवणार आहे आणि ती खूप इंटरेस्टिंग आहे. द प्रिंटमध्ये प्रवीण स्वामी हे जे संरक्षण विषयक तज्ज्ञ आहेत, त्यांनी एक छोट्याशा घटनेची आठवण करून दिलेली आहे. त्यांचा लेख तो वाचण्यासारखा आहे. परंतु त्याचा तपशील जो नाहीये तो मी आत्ता तुम्हाला त्यातला सांगणार आहे. तो लेख असा आहे, की ती माहिती अशी आहे किंवा घटना अशी आहे, की 1953 मध्ये भारताने चीनला थोरियम नायट्रेट निर्यात केलं. हे थोरियम नायट्रेट हे बॉम्बसाठी वापरण्यात येतं आणि अनेक उद्योजकातही वापरता येतं. म्हणजे अनेक वेगवेगळे प्रॉडक्ट जे असतात त्याच्यामध्ये थोरियम नायट्रेट वापरण्यात येतं. याशिवाय अणुभट्टी तयार करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. भारताच्या इंडियन रेअर अर्थ या कंपनीकडनं 53 साली मुंबईच्या बंदरातनं काही टन थोरियम नायट्रेट हे चीनला निर्यात केलं गेलं. ती बोट कोलंबो बंदरात असताना अमेरिकेला आधीच सुगावा लागला, की चीनला आणि चीन मार्गे कदाचित रशियाला सुद्धा हे थोरियम नायट्रेट जाऊ शकतं. तेव्हा शीतयुद्ध जोरात होतं. रशियाच्या विरोधात किंवा कम्युनिस्ट ब्लॉकच्या विरोधात म्हणजे त्यात चीन आलं, त्यात उत्तर कोरिया आलं, त्यात रशिया आलं. याच्या विरोधात अमेरिकेने सगळीकडे तटबंदी उभारली होती आणि अनेक देशांना इशारा दिला होता, की तुम्ही या ब्लॉकला मदत कराल तर तुमच्यावर निर्बंध लादले जातील. आणि काय-काय गोष्टी निर्यात करायच्या नाहीत याची यादीही तयार केली होती आणि त्यात थोरियम नायट्रेटचा समावेश होता. तरी भारताकडनं ते निर्यात झालं. ह्याची कुणकुण अमेरिकेला लागली किंबहुना त्यांना परफेक्ट त्याची पूर्ण माहिती मिळाली आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत ॲलन यांनी ताबडतोब पंतप्रधान नेहरू यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं, की हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. अशा पद्धतीची निर्यात होत असेल, तर बॅटल ॲक्ट नावाचा जो अमेरिकेचा एक कायदा आहे, त्यानुसार भारताची मदत आम्हाला बंद करावी लागेल. तेव्हा भारताला मदतीची फार गरज होती. 1953 साल होतं. स्वातंत्र्य नुकतंच मिळालं होतं. अनेक घटना, अनेक गोष्टीत आपल्याला अन्य देशांची मदत हवी होती. छोट्या-छोट्या गोष्टीत सुद्धा. अन्नधान्यात आपण स्वयंपूर्ण नव्हतो. कुठल्याच बाबत स्वयंपूर्ण नव्हतो. तरीही नेहरूंनी भूमिका अशी घेतली, की आम्ही ही व्यापारी घटना आहे. आम्ही हा व्यवहार करतोय आणि तो व्यवहार आत्ता जो झालेला आहे त्याच्यात बदल होणार नाही. आम्ही ही शिपमेंट थांबवणार नाही आणि मुख्य म्हणजे अमेरिकेने आम्हाला डिक्टेट करू नये. म्हणजे ॲलन यांनी जे सांगितलं होतं, की आम्हाला मदत बंद करावी लागेल, तर नेहरूंनी स्पष्टपणे सांगितलं, की मदत बंद करायची का चालू ठेवायची याचा निर्णय तुम्ही घ्या. पण ही शिपमेंट जी गेलेली आहे, ती मात्र परत घेतली जाणार नाही. आता हा स्टँड खूप वेगळा होता आणि याच्यावर बरंच उलथापालथ झाली. तुम्ही इंटरनेटवर जे उत्सुक असतील त्यांनी बघाल तर CIA याबद्दलचे बरेच रिपोर्ट काही वर्षापूर्वी डिक्लासिफाय केलेत म्हणजे ओपन केलेत आणि त्यात आपल्याला खूप भारतातल्या घटना वाचता येतात. हे झाल्यानंतर ॲलन वैतागले अमेरिकेचे राजदूत आणि त्यांनी तसं वॉशिंग्टनला कळवलं, की भारत याबद्दल अशी कठोर भूमिका घेत आहे. त्यामुळे आपल्याला बॅटल ॲक्टनुसार भारताला मदत करायची की नाही याचा काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. ही मदत शिक्षण क्षेत्रात होती, कृषी क्षेत्रात होती, अणुनिर्मितीच्या म्हणजे अणुवस्त्र नव्हते तेव्हा बनत, पण जे आपले ट्रॉम्बेजवळ अणुभट्टी होती त्यासंबंधी होती. अनेक गोष्टीत अमेरिका मदत करत होती. मात्र नेहरूंनी जरी अमेरिकन राजदूताला असं ठणकावलं असलं, तरी ही इंटरेस्टिंग बाब आहे. तरी त्यांनी त्याच वेळी भारत सरकारने ही शिपमेंट थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोलंबोला तारा केल्या
कोलंबोत ते जहाज थांबलेलं असताना हे थोरियम नायट्रेट उतरवता येईल का याचा प्रयत्न करायला सांगितलं. मात्र ते जे व्यापार करणारे होते, ज्यांच्या थ्रू, ज्या कंपनीच्या थ्रू हे चाललं होतं, त्याने त्याला नकार दिला. ते म्हणाले ऑलरेडी पेमेंट झालेलं आहे, शिपमेंट निघालेली आहे, आता आम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे ही शिपमेंट चीनकडे निर्यात झाली. मात्र नेहरूंनी आपल्या परराष्ट्र सचिवांना सांगितलं, की एकदा झालं हे ठीक झालंय, जाऊन द्या. आपण आता मात्र पुन्हा नव्याने काहीही तिकडे पाठवू नये. म्हणजे ज्या आक्षेपार्ह गोष्टी अमेरिकेला वाटतात त्याची निर्यात होणार नाही अशी दक्षता घ्या. म्हणजे एकीकडे अमेरिकेला ठणकावलं, त्याच वेळे अमेरिकेला जे अपेक्षित होतं तेही केलं आणि त्याच वेळे असं झालं, की अमेरिकेने एक आढावा घेतला, की समजा आपण भारताची मदत थांबवली तर काय होईल? त्याच्याबद्दल CIA-चं 5 ते 6 पानी टिपण आहे, जे इंटरनेटवर तुम्हाला बघता येतं. त्याच्यात तपशील दिलेला आहे सगळा भारतीय राजकीय परिस्थितीचा आणि त्यांनी असं म्हटलं त्यावेळे 1953 साली, की आत्ता आपण मदत बंद केली तर भारतात नेहरू अतिशय लोकप्रिय होतील. भारत आत्मनिर्भर, आताचा शब्द तो तेव्हा नाही वापरलेला, पण भारत स्वतःच्या पायावर उभा राहण्याची धडपड करतोय असा मेसेज जाईल आणि मुख्य म्हणजे भारतातले कम्युनिस्ट पक्ष बलवान होतील, किंबहुना हिंदू महासभेसारखे पक्षही बलवान होतील. ते नेहरूंना मदत करतील, काँग्रेस अधिक बलवान होईल आणि आपलं पुढचं राजकारण इथे आपल्याला करता किंवा भारत आपल्यापासून थोडा दुरावेल आणि त्यामुळे ही मदत थांबवू नये. आणि मग अमेरिकन सरकारने असा निर्णय घेतला, की एकदा अनवधानाने चूक झालेली आहे थोरियम नायट्रेट पाठवायची, तिकडे आपण दुर्लक्ष करू आणि भारताबद्दलचे संबंध सुधारतील कसे हे बघू. थोडक्यात एका बाजूला स्पष्ट भूमिका घ्यायची, पण दुसऱ्या वेळे अमेरिकेकडच्या मदतीची गरज लक्षात घेऊन आपण धोरणं पण तशी बदलायची. हे नेहरूंनी त्यावेळी केलं आणि यालाच स्टेटक्राफ्ट म्हणतात, याला डिप्लोमसी म्हणतात. एकांतिक कुठलीही गोष्ट करून डिप्लोमसी होत नाही, हा त्यातला धडा होता. पण त्यातनं एक मात्र झालं, जे भारताला खूप काळ भोगावं लागलं. 53 नंतर भारत हा भरोशाचा पक्ष राहिलेला नाही, आपल्या बाजूचा राहिलेला नाही, असं अमेरिकेला वाटू लागलं आणि 53 सालातच अमेरिकेने पाकिस्तानला जोरदार मदत करायला सुरुवात केली. किंबहुना तेव्हा न्यूयॉर्क टाइम्समध्ये छापून आलं, की 10 लाखाचं पाकिस्तानी खडं सैन्य, ज्याच्याकडे अमेरिका आणि अन्य आपल्या देशाचं शस्त्र असतील, हे कम्युनिझमच्या विरोधात, कम्युनिस्ट राजवटीच्या विरोधात हक्काचं सैन्य म्हणून आपल्याला उभं आहे आणि ते फायटर आहेत. त्यामुळे ते वाढतील आणि भारताचं जे तटस्थ धोरण आहे त्याला काउंटर करायला, त्याला आव्हान द्यायला आपल्याला पाकिस्तानचा उपयोग होईल आणि 53 सालापासनं पाकिस्तान आणि अमेरिका यांचं जे गुळपीट जमायला लागलं ते आजपर्यंत चालू आहे. तर एका घटनेने पाकिस्तानाकडे अमेरिका झुकली भारताकडनं. भारताने तटस्थ धोरण ठेवलं असलं तरी त्याबाबत एका बाजूला अमेरिकेला ठणकावलं, दुसऱ्या बाजूला मात्र थोडंसं माघारही घेतली. दुसरी एक छोटी घटना सांगतो, की अशाच पद्धतीची 1991 मध्ये भारतासमोर प्रचंड आर्थिक संकट आलं. सोनं गहाण टाकायची वेळ आली. आपलं परकीय चलन जेमतेम काही दिवस पुरेल इतकं राहिलं. अशा वेळी काय करायचा हा मोठा प्रश्न होता. चंद्रशेखर यांचं सरकार सत्तेवर होतं. चंद्रशेखर तेव्हा पंतप्रधान होते आणि राजीव गांधींचा त्यांना पाठिंबा होता. त्यावेळी सद्दाम हुसेनने कुवेतमध्ये सैन्य घुसवलं आणि सद्दाम हुसेनने कुवेत ताब्यात घेतल्यावर कुवेतला स्वतंत्र करण्यासाठी अमेरिकेचं सैन्य तिथे उतरलं. अमेरिकेने युद्ध पुकारलं. यात भारताची गोची अशी झाली, की सद्दाम हुसेन हा आपला मित्र होता. आपण तेल इराककडनं भरपूर घेत होतो आणि इराकचे कायम आपल्याबरोबर इराक उभं राहिलेलं होतं. तेव्हा आपल्या परराष्ट्र मंत्र्यांनी सद्दाम हुसेनची भेटही घेतली होती. या सगळ्या गदारोळात आपल्याला सरळ सरळ आपण सद्दाम हुसेनच्या बाजूचे आहोत असा जगाचा ग्रह होता. परंतु त्याच वेळे अमेरिका जेव्हा युद्धात उतरली तेव्हा दिएगो गार्सिया आत्ताचा जो तळ आहे आणि फिलिपाईन्समधला जो तळ आहे तिथनं विमानं कुवेतला न्यायची होती आणि या विमानांना इंधन भरण्यासाठी भारतात थांबणं आवश्यक होतं. भारताचे विमानतळ वापरायला द्यायचे की नाही असा प्रश्न तेव्हाचा चंद्रशेखर सरकारसमोर पडला. कारण जगात असं ठरलं जातं की कुठल्याही विमानाला इंधन भरायला कुठेही उतरायची परवानगी दिली जाते. इंधन भरण्यासाठी कोणाचा आक्षेप नसतो, परंतु त्याच वेळे त्या विमानात काय आहे याची कस्टमला पूर्ण माहिती द्यावी लागते. भारतात अमेरिकेची विमानं उतरणं, मुंबई विमानतळावर उतरून इंधन घेणं याला परवानगी द्यावी की नाही आणि
ती परवानगी दिली तर आपण युद्धात सद्दामच्या विरोधात जातोय असं होईल की काय, ही चिंता चंद्रशेखर यांना वाटली. मग त्यांनी राष्ट्रपती व्यंकटरमण यांचा सल्ला घेतला. नरेश चंद्र तेव्हाचे कॅबिनेट सेक्रेटरी होते, त्यांचा सल्ला घेतला. या सगळ्यांनी असं सांगितलं की यावेळे अमेरिकेला सद्दाम जरी आपला मित्र असला तरी अमेरिकेला मदत करणं आवश्यक आहे, कारण आपल्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंडकडनं कर्ज हवं आहे आणि ते कर्ज अमेरिकेने रोखून धरलं आहे. तेव्हा मग चंद्रशेखर यांनी निर्णय घेतला की विमानं उतरवा, पण मग कस्टमला ती तपासणी करायला लागते आणि तपासणीत जर का त्यात लष्करी साहित्य असेल तर तुम्ही युद्धात थेट सहभागी आहात असा आंतरराष्ट्रीय लवादानुसार निर्णय लागतो. म्हणून एक अशी त्याच्यात पळवाट काढण्यात आली केंद्र सरकारकडनं की विमानं उतरतील, इंधन भरलं जाईल आणि अमेरिकेच्या विमानाचे कॅप्टन जी काही यादी देतील व आमच्या विमानात अमुक अमुक सामान आहे ते कस्टम मान्य करेल. कस्टम त्याची तपासणी करणार नाही. अशा रीतीने पुढे जवळजवळ महिनाभर अमेरिकेची अनेक विमानं मुंबई आणि पुढे तर आग्रा जो आपलं लष्करी विमानतळ आहे तिथे उतरली. इंधन भरलं त्यांनी, वेगवेगळ्या ठिकाणांचं शस्त्रास्त्रही कुवेतमध्ये नेली. इनडायरेक्टली भारत त्यात सहभागी झाला सद्दामच्या विरोधात, जो आपला मित्र होता. परिणाम काय झाला तर त्यानंतर लगेचच 1.8 अब्ज डॉलर एवढं कर्ज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं मंजूर झालं आणि आपला तात्पुरता प्रश्न सुटला. नंतर अनेक प्रश्न आले, जे माझ्या राव पर्व नावाच्या पुस्तकात मी तपशिलात दिलेले आहेत, ते जरूर वाचा. परंतु 1.8 अब्ज डॉलर एवढं कर्ज मिळवण्यासाठी भारत सरकारला एकीकडे इराकच्या विरोधात जावं लागलं, गुपचूपपणे का असेना, आणि एकीकडे अमेरिकेला खुश करायला लागलं. जे नेहरू करत होते तसंच चंद्रशेखर यांना करावं लागलं. आणि कदाचित अजून 30 वर्षानंतर आजची डॉक्युमेंट्स जेव्हा उघड होतील तेव्हा आपल्या लक्षात येईल की कदाचित नरेंद्र मोदी यांना सुद्धा अशाच काही तडजोडी कराव्या लागल्या असतील. आंतरराष्ट्रीय राजकारण हे तडजोडीतनं कसं चालतं हे लक्षात घ्यावं आणि टीकाकारांनी लक्षात घ्यावं आणि अभ्यासकांनी लक्षात घ्यावं, म्हणून हा प्रपंच. धन्यवाद.